रन ऑफ अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. पेज नंबर 36वरती हे लेक्चर आहे. यामध्ये रन ऑफ म्हणजे प्रवाहाचं पाणी जे जमिनीच्या पृष्ठभागावरून आपल्याला डोळ्यानं वाहताना दिसून येतं. हे रन ऑफचं पाणी हे प्रवाहाचं किंवा वाहत असणारं जे पाणी आहे हे जमिनीवर वाहत असताना मातीची खूप मोठं नुकसान होतं. आपल्या जमिनीवरची माती आपल्या जमिनीवर राहत नाही, दुसरीकडे वाहून जाते, स्थलांतरित होते. त्याला म्हणूनच आपण धूप म्हणतो, सॉईल इरोजन असं म्हणतो. मग या चॅप्टरमध्ये आज फक्त महत्त्वाची बाजू अशी आहे की आपण सुरुवातीला त्याची व्याख्या पाहू. रन ऑफ हे काय आहे. ऑन पेज नंबर 36, रन ऑफ may be defined as the portion of rainfall as well as any other flow which make its way towards the river, stream or ocean etc. आता ही सोपी व्याख्या दिलेली आहे. रन ऑफ म्हणजे पाऊस झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, म्हणजेच स्थिती कोणती की पडलेल्या पावसाचं पाणी हे जमिनीवर वाहताना आपल्याला दिसतं किंवा इतर सिंचनाचं पाणी असो किंवा प्रवाहाचं पाणी असो हे वाहताना दिसून येतं. मग याचे जे मार्ग असतात वाहत्या पाण्याचे हे एकतर नदीकाठी किंवा नदीकडं असतात, नदीला जाणारे असतात, एखाद्या ओहळ्याला जाणारे असतात, ओढ्याला जाणारे असतात किंवा समुद्राच्या कडेकडे जाणारे असतात, समुद्राला जाणारे असतात. मग अशा या वाहत्या पाण्यामुळे भरपूर काही मातीचं नुकसान होतं. यामुळं या ठिकाणी अशा प्रवाहाला आपल्याला थांबवणं गरजेचं, कुठेतरी अडवणं गरजेचं. यासाठी तुम्हाला हा चॅप्टर दिलेला आहे, रन ऑफ अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. मीन्स द डेफिनेशन मी आत्ताच सांगितलेली आहे. तर त्या ठिकाणी या रन ऑफच्या व्याख्येनुसार जर पाहायला गेलं तर आपण त्या ठिकाणी त्याचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे त्यावरती परिणाम करणारे घटक कोणते, म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ रन ऑफ आपण थोडक्यात पाहू. रन ऑफमुळे जे काही नुकसान होतं आहे त्या ठिकाणी पहिला रन ऑफ इज टू बी क्लासिफाईड इंटू दी 3 टाईप्स. फर्स्ट वन सरफेस रन ऑफ, सेकंड वन सबसर्फेस रन ऑफ अँड थर्ड वन बेस फ्लो. सरफेस रन ऑफ इट इज दॅट पार्ट ऑफ द प्रिसिपिटेशन which during the immediate after storm event appears as flowing water in drainage network watershed. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सरफेस रन ऑफ म्हणजे पृष्ठभागावरून आपल्याला डोळ्यांनी वाहणारा पाण्याचा प्रवाह कसा आहे. हा सरफेस रन ऑफ कधी होतो, ज्यावेळेस पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर जी आपल्याला डोळ्याने स्थिती दिसते, परिस्थिती दिसते, ही आपल्याला लगेच दिसून येते. ती विच इज ए सरफेस इज दॅट पार्ट ऑफ प्रिसिपिटेशन विच ड्युरिंग इमिडिएट आफ्टर स्ट्रॉम इव्हेंट. एखाद्या वादळासारखा जोरात येऊन गेलेला पाऊस मीन्स इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल दॅट ॲपियर्स दी फ्लोईंग वॉटर ऑन दी ड्रेनेज नेटवर्क ऑफ दी watershed. It is a part of rainfall which whatever the water is collected too near about a plain area or flat area. It is a part of the rainfall or the depends upon the intensity of rainfall. हे आपल्याला पाणलोट क्षेत्रामध्ये दिसून येतं की जे काही पाणी वाहतं हे पाणी तुम्हाला उताराच्या दिशेने, निचऱ्याच्या दिशेने तुम्हाला ते पाणी तुम्हाला या फेजमधून जाताना आपल्याला दिसून येतं. हे पाणलोट क्षेत्रातलं भाग आहे आणि हा पृष्ठभागावर होत असल्यामुळं भरपूर काही नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. सबसर्फेस रन ऑफ दुसरा प्रकार जो काही आहे, इट इज अ पार्ट ऑफ रेनफॉल विच इट लीचेस into the soil and morely laterally without joining the lateral water table to the streams, rivers or ocean known as subsurface runoff. आता हा प्रकार जो काही आहे भूगर्भामध्ये मातीच्या भागामध्ये दिसून येतो. हाही पाऊस पडून गेल्यानंतरचा प्रकार. जेवढं पावसाचं पाणी मातीमध्ये पाझर झालेलं असतो किंवा मातीमध्ये गेलेलं असतं त्याचं निचरा होतो, लिचिंग होतं. म्हणजे मातीमध्ये पाणी हे वरच्या थराकडून खालच्या थराकडे वाहताना जाताना दिसून येतं. मग ज्यावेळेस मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमते ही खालच्या दिशेनं पाण्याची हालचाल सुरू होते माती गर्भामध्ये मातीच्या, तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे जे काही पाण्याचे दोर असतात हे जॉईनिंग वॉटर टेबल, एक कुठंतरी पाण्याची जी मातीमध्ये जमिनीमध्ये असणारी जी पाण्याची पातळी आहे तिथं जाते आणि तिथून ती मग मोठी नाले, नदी नाले
समुद्राकडे या ठिकाणी त्याचा प्रवाह सुरू होतो, त्याला सबसर्फेस म्हणजे जमिनीखालचं प्रवाहाचं पाणी, सिंचनाचं पाणी असा त्याचा अर्थ निघतो. बेस फ्लो, तिसरा बेस फ्लो, इट इज दॅट पार्ट ऑफ रेनफॉल विच आफ्टर फॉलिंग ओव्हर द ग्राउंड सरफेस अँड पर्क्युलेट्स इन टू सॉईल अँड मीट्स द वॉटर टेबल ऑर ग्राउंड. बेस फ्लोमध्ये एवढंच दिलेलं आहे की हेही पाऊस झाल्याच्या नंतर दिसून येणारा भाग, पाऊस पडल्यानंतर जमिनीवर पावसाचे थेंब पडत असतात आणि हे पर्क्युलेशन होतं, पाझर होतं. पर्क्युलेशन म्हणजे पाझर होतो, हा मातीमधून पाझर होऊन तो खालच्या दिशेला निघून जातो, वॉटर टेबल अँड ग्राउंड. जमिनीच्या भूगर्भामध्ये हे पाणी शेवट खालच्या स्तरापर्यंत जातं आणि ते त्या ठिकाणी जाऊन एका ठिकाणी मिळतं जुळतं, याला आपण बेस फ्लो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर यावरती तुम्हाला 2 प्रश्न येतील. डिफाईन द टर्म रन ऑफ, आणि आत्ताचा जो प्रश्न आहे स्टेट अँड एक्सप्लेन व्हेरियस टाईप्स ऑफ रन ऑफ, हे 2019मध्ये आलेला प्रश्न आहे. तर ह्या 2 प्रश्नावर निश्चित प्रश्न त्या ठिकाणी 5 मार्काला येऊ शकतो. व्याख्येमध्ये 1 मार्काला रन ऑफची डेफिनेशन येऊ शकते, त्याचा अभ्यास करायचा आहे.